वाशी टोल नाक्यावर पोलिसांचा फौजफाटा पाहायला मिळतोय। आरपीएफची तुकडी वाशी टोल नाक्यावर तैनात करण्यात आलेली आहे। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची ही खबरदारी पाहायला मिळते। मनोज जरांगे यांनी सरकारला शनिवारी दुपारपर्यंतचा वेळ दिलेला आहे। शनिवारी दुपारपर्यंत सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश द्या, अध्यादेश येईपर्यंत नवी मुंबईतच थांबणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। शनिवारपर्यंतचा वेळ मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला आहे। आझाद मैदानाकडे तोपर्यंत येणार नाही। जर एकदा आझाद मैदानाकडे निघालो तर माघार नाही। आझाद मैदानावर जाण्याबाबत शनिवारी अध्यादेश देण्यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली। मनोज जरांगे यांनी सरकारला अनेकदा वेळ दिलेला आहे। जेव्हा जेव्हा सरकारने वेळ मागितला तेव्हा तेव्हा जरांगे यांनी वेळ दिला। आता सरकारने तोडगा काढावा, चर्चा करण्यात काही अर्थ नाही। जरांगे पाटलांच्या मागण्या सरकारने त्वरित मान्य कराव्यात असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलंय। एकीकडे मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे राजकारण सुद्धा जोर धरताना दिसत आहे। सरकारने त्वरित आरक्षण द्यावे अशी विरोधकांनी सरकारकडे मागणी केली आहे, तर सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांसह देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली। मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे। आरक्षण मिळाले पाहिजे याबद्दल दुमत नाही, मात्र इतर आरक्षणाला धक्का न लागता कायद्याच्या चौकटीत असणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे असं वक्तव्य दादा भुसे यांनी केलं। विश्वात सर्वात ताकदीचे नेते म्हणून ओळख असलेल्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा काळापेक्षा मजबूत झालेला आहे। हे संजय राऊत यांना पचत नाही असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघात केला। पार्थ पवारने गजा मारणेला भेटणे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे। आपण पार्थला भेटल्यावर त्याच्याशी बोलू असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। जेव्हा नरेंद्र मोदी यांचे भाजपा सरकार जाईल तेव्हा खऱ्या अर्थानं देशात रामराज्य येईल अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली। खासदार इम्तियाज जलील यांच्या टीकेला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं। आधी स्वतः एक संघ राहा, मग मोदींचा पराभव करा असा टोला लगावत भाजप आमदार नितेश राणे यांनी विरोधकांना उत्तर दिले।